कार्यक्रमाचे उद्घाटक, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, भारताचे माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर PS पाटील साहेब, रवळनाथचे संस्थापक चेअरमन चौगुले साहेब, माझे मित्र दीपक डांगे पाटील सर, डॉक्टर अशोक गुजर साहेब, फायनान्स कंपनीचे CEO मायदेव सर, उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि मित्र, मी पाहतोय गेली अनेक वर्षे चौगुले सरांच्याशी माझा संबंध आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरती चौगुले सर आणि मी एकाच वेळेला काम करत होतो आणि तेव्हापासून 12-13 वर्षापासून माझा त्यांचा परिचय आहे. रवळनाथच्या माध्यमामधून चौगुले सरांनी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि पुणे जिल्ह्यामध्ये 18 शाखांच्या मधून खूप चांगलं काम केलेलं आहे. आताच प्रास्ताविक करताना दीपक सरांनी सांगितलं की या संस्थेचे संस्थापक चौगुले सर हे आजरा येथील एका महाविद्यालयामध्ये कार्यालयीन प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांना स्वतःच्या घराच्या कर्जाच्या वेळेला अनेक अडचणी आल्या. त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांनी आणि त्यांच्या 10 सहकार्यांनी एकत्रित येऊन रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ची स्थापना केली आणि गेली 27 वर्षे अनेक गरजू शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांचं घराचं स्वप्न रवळनाथच्या माध्यमामधून पूर्णत्वाला गेलेलं आपण पाहिलेलं आहे. फक्त कर्ज देणं आणि ते वसूल करणं एवढंच काम रवळनाथच्या माध्यमातून होत नसून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील रवळनाथ पुढाकार घेते आहे. आपण आत्ताच एका चित्रफितच्या माध्यमामधून पाहिलेलं आहे. आज कराडच्या शाखेच्या माध्यमामधून सातारा जिल्ह्यामध्ये रवळनाथचं या ठिकाणी सुरुवात होती आहे. कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेल्या या कराड शहरामध्ये सर्व प्रकारचे शिक्षणाची सोय आहे. कोणतं महाविद्यालय या ठिकाणी नाही असं नाही. पुणे शहरानंतर कराडला आम्ही विद्यानगरी म्हणतो. या विद्यानगरीमधील अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे आपल्या रवळनाथचे सभासद होतील आणि निश्चितपणे रवळनाथची प्रगती या कराडच्या या शाखेच्या माध्यमातून निश्चितपणे होईल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमामधून मी आपणाला रवळनाथच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.